स्वामींच्या पादुका घेऊन जेव्हा लाल भारती राजूरला परतले तेव्हा मंगलवेढ्याच्या वाटेवर स्वामी कुणाची तरी वाट पाहत बसले होते. साक्षात हिमालयात भेटलेलं ते हरणाचं पाडस स्वामींना पुन्हा कसं भेटलं? 1 मार्चच्या आजच्या या नवीन भागात पहा स्वामींच्या अथांग प्रेमाची ही विलक्षण साक्ष. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्यस्वामी दर्शन या सिरीज मध्ये आजपासून आपण मार्च महिन्यातील अद्भुत कथांना सुरुवात करत आहोत. स्वामी मंगलवेढ्याच्या वाटेवर एका औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले होते. रात्र उलटून गेली. तेवढ्यात एक शेतकरी आपली बैलजोडी घेऊन तिथून चालला होता. त्याच्या हातात कंदील होता, पण त्याला लांबूनच स्वामींच्या शरीरातून बाहेर पडणारा एक तेजस्वी प्रकाश दिसला. कुतूहलाने तो शेतकरी जवळ गेला आणि स्वामींचे ते योगी रूप पाहून त्याने साष्टांग नमस्कार घातला. शेतकऱ्याने स्वामींच्या चरणांना स्पर्श करताच त्याच्या अंगातून जणू विजेची लहर सळसळली. स्वामींनी डोळे उघडले आणि त्या शेतकऱ्याकडे मायेनं पाहिलं. स्वामींना आठवलं की हा तोच जीव आहे जो हिमालयात त्यांना हरणाचं पाडस म्हणून भेटला होता. जसं स्वामींनी त्या जन्मी पाडसाच्या पाठीवरून हात फिरवला होता, तसाच हात त्यांनी या शेतकऱ्याच्या पाठीवरून फिरवला. त्या स्पर्शाने शेतकऱ्याला आपल्या पूर्वजन्माची आठवण झाली आणि त्याच्या मुखातून मंत्र बाहेर पडू लागले. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला की तुझे कल्याण होईल. आणि म्हणूनच स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला ओळखतात, मग ते नाते कितीही जन्म जुने का असेना. स्वामींचा स्पर्श झाला की आयुष्यातील 18-20 दारिद्र्य आणि दुःख नष्ट होतं. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या शेतकऱ्याप्रमाणे आपणही जर निस्वार्थ मनाने स्वामींच्या चरणांना शरण गेलो तर ते आपलंही आयुष्य प्रकाशाने उजळून टाकतील. पूर्वजन्मीच्या नात्याची स्वामींची ही कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. उद्याच्या 2 मार्चच्या भागात स्वामी पुढे कोणाला भेटणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.